नमस्कार मित्रांनो, आपला आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ तो म्हणजे चिपळूणच्या श्रीयुत महाडिक सरांचा. त्यांची सक्सेस स्टोरी तुम्ही खूप छानपणे पाहिलेली आहे. एका युनिटपासून 82 सेशनपर्यंतचा प्रवास तुम्हाला खूप जास्त आवडलेला आहे. मित्रांनो, त्यांचा हा प्रवास बघून त्यांच्याच मित्रमंडळींनी त्यांच्या अखत्यारीत त्यांच्या देखरेखीखाली 110 प्राण्यांपासून एक नवीन फार्म सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. येस, त्यांच्याच अंगणामध्ये त्यांनी एक नवीन शेड बांधून तिथे 11 युनिटपासून ससेपालन करण्याचं ठरवलं आहे. अर्थातच या पूर्ण 11 युनिटचं कारभार पाहणं हे महाडिक सरांकडे राहील. यामध्ये त्यांना हवे तसे पिंजरे त्यांनी बनवून घेतलेले आहेत. ब्रीडर्सचे पिंजरे, प्रोडक्शनचे पिंजरे, तसेच वाट्या आणि पाणी कनेक्शन हे त्यांना जसं हवं आहे तसं त्यांनी केलेलं आहे. आपण फक्त त्यांना 110 ब्रीडर्स दिलेले आहेत. मार्च महिन्यातच महाडिक सरांना 1 वर्ष पूर्ण झालं. मित्रांनो, त्यांनी जवळपास 150 प्राण्यांपर्यंत मजल मारलेली आहे. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहेच, परंतु त्यांच्यासोबत जे आता जोडले जात आहेत त्यांच्या मित्रमंडळींनाही यामध्ये यशस्वी करण्याची जबाबदारी महाडिक सरांनी सर्वतोपरी घेतलेली आहे. चला तर मग लगेच जाऊ महाडिक सरांना भेटायला आणि हे नवीन 11 युनिट पाहायला. मित्रांनो, आज आपण पुन्हा आलेलो आहोत महाडिक सरांकडे, चिपळूणमधल्या निरबाड या गावामध्ये. मित्रांनो, लास्ट टाइम आपण जेव्हा त्यांना भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी एका युनिटपासून 82 ससे केले होते आणि त्याची संख्या आता 120 ते 130 झालेली आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या मार्फत त्यांच्या अखत्यारीत 150 प्राण्यांचा फार्म करण्याचं ठरवलं आहे. तो त्यातले 110 प्राणी घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहोत. तुम्ही बघत असाल तर हा एक भक्कम असा पिंजरा जो 4 माणसांनाही उचलून जात नव्हता, असा त्यांनी भक्कम असा 20 प्राण्यांचा पिंजरा बनवला. खूप छान बनवला पिंजरा. आणि यामध्ये आपण आता सध्या प्राणी ठेवलेले आहेत. ठीक आहे, त्यांचं शेडचं काम होतं आहे तिकडे बाजूला. ते एक मोठं शेड बांधत आहेत. तिथे हे सगळेचे सगळे प्राणी शिफ्ट होतील. आता 110 आहेत, अजून 40 प्राणी मी आणणार आहे, ब्रीडर्स, आणि त्याचं प्रोडक्शन पुढे ते करणार आहे. सो महाडिक सर, खूप खूप अभिनंदन. मला खूप आनंद झाला इथे येऊन. ठीक आहे, तुमचं जे सस्यपालन सुरू झालंय तो व्हिडिओ तर व्हायरल झालाच. त्याच्या ऑलमोस्ट 44 ते 45,000 व्ह्यूज झाले आणि त्या अनुषंगाने माणसं चिपळूणात येऊन बघतायत. त्यानंतर चिपळूणामध्ये आपले 4 नवीन फार्म सुरू झालेले आहेत. एक खांबे म्हणून आहेत, पवार म्हणून आहेत, पाटणकर म्हणून आहेत, आणि आपला अनुज सावंत, त्याचा व्हिडिओ मी टाकणार लवकर. त्यानंतर महाडिक सरांकडे आता हे 150 प्राण्यांचं नवीन फार्म सुरू होतं आणि खूप छान होतं. म्हणजे त्यांनी जी व्यवस्था केलेली आहे ती खूपच सुंदर आहे. म्हणजे मला वाटतं हे पुढच्या एक 15 ते 20 वर्षांसाठी पिंजऱ्यांना काही होणार नाही, इतके भक्कम पिंजरे झालेले आहेत. प्राण्यांची काळजी तर ते व्यवस्थित घेतच आहेत. त्यांचं खाणं पिणं जे बघतोय मी रुटीन खूप छान केलेलं आहे. आणि त्यासोबतच त्यांचे मिसेस महाडिक काकूही त्यांना खूप छान सुंदर साथ करत आहेत. सो महाडिक सर, काय सांगाल? नक्कीच चांगला बिझनेस आहे, सुरू करतोय. आता तर वर्ष व्हायला आलं त्याला. 10 पासून सुरू केलं. आज 200, 150 आणि जवळ 100, 250, 250 ते 250 आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 40 ते 45 मादे आमच्या प्रेग्नंट आहेत. व्हेरी गुड. आणि आता आलेल्या सगळ्या जवळजवळ 60
येस आपण साठ- क्रॉस करून आणलेलं. क्रॉस करून आणलेल्या मध्ये आहेत. म्हणजे अजून ते 25-1 दिवसामध्ये ती पण पिल्लं देतील. परफेक्ट. येस म्हणजे 500 पिल्लांचं टार्गेट आहे आमचं. येस येस एक विथिन 1 मंथ. येस. एक महिन्याच्या चिपुऱ्यामध्ये चिपुऱ्यामध्ये हे एक सगळ्यात मोठं फार्म होणार मोठं आहे. फॉर्म आहे. आणि माडिक सरांचं नाव मी खूप अभिमानाने आणि गर्वाने घेईन यापुढे, कारण की खरंच त्या माणसाची एवढी चिकाटी आहे आणि उत्साह या वयात पण, की नवीन व्यवसाय ते इतक्या उत्साहाने करतात की मला खूप बरं वाटलं आणि त्यांना आपण प्रमोट केलंच पाहिजे. सर 500 काय 1000 होते प्राणी, आपण सगळे प्राणी घेणार आहोत, याबद्दल तुम्हाला अजिबात शंका नसू दे. ठीक आहे. मी आता पण तुम्हाला म्हटलं तुमचे प्राणी द्यायचे आहेत तर मला द्या, आता मी घेऊन अजून जातो. आम्हाला अजून प्राणी लहान आहेत, म्हणजे मोठे झाले की मी नक्कीच घ्यायला 55-53 पिल्लच आहेत आमच्याकडे, जी 2 ते 2.5 महिन्याची आहेत. येस. आता 4 मध्ये गेले त्या 6च्या पुढे आहेत सर्व. 6, 7, 6, 7, 6, 7. प्राण्यांचा एव्हरेज पण काय तुमचा? एव्हरेज 5 ते 6. 6च्या पुढे. 6च्या पुढेच येतात ना? 6च्या आत नाही. एकच 6 मध्ये एक मॉर्टिलिटी झाली होती. ते 5 पिल्लर राहिलेत, बाकी 6च्या पुढे. 6च्या पुढे. 2 आत्ता ज्या न्यू माझ्या गेल्या त्यांनी फक्त 3-3 पिल्लं दिली. नाहीतर बाकी 6च्या पुढे. व्हेरी गुड. आणि चांगल्या पद्धतीने चाललंय. आणि अति मेहनत करणारा बिझनेसपेक्षा हा बिझनेस बरा आहे. Yeah. अति मेहनत नाही, 1 महिना 1 तास 1.5 तासामध्ये हे सगळं, सकाळी तास 1.5 तास संध्याकाळी पद्धतीने हे बिझनेस करण्यासारखा धंदा आहे. Yes. बघूया सुरुवात कशी होते अजून पुढे. येस. आमच्याकडे काका ज्यावेळेस आले होते त्यावेळेस मला वाटतं काकूंनी फार्म सांभाळला होता. तुम्हाला कसं वाटतंय काकू? ती फक्त हे सगळं सांभाळते. सांभाळलं ना? मला आवडले. ती वर होतं ना तेव्हा त्याला प्रॉब्लेम जायचा. बरोबर. इथे आता खाली घेतो Exactly. ते पण मला आणि सांगायचं इकडे की- डबल केलंय. येस. लास्ट टाइम आपण जो व्हिडिओ केला होता तो गच्चीवरती केला होता आणि गच्चीवरती प्राणी होते, तर त्यांनी आता खाली शिफ्ट केले त्यांच्या अंगणामध्ये. तिथे त्यांनी शेड बांधलेली आहे. तशीच एक मोठी शेड मी तुम्हाला दाखवेन डुप्लेक्स सेट करतो. डुप्लेक्स करतो. तिकडे याला कॅमेरा फिरवून. येस. तिकडे मी पुन्हा जाऊन दाखवेन तुम्हाला. डुप्लेक्स शेड आपण करणार आहोत तिथे. आणि हा खूप मोठा होणार. मला वाटतं इथे आपण पुढे मागे जाऊन काका 500 बिल्डर्स 600 बिल्डर्स करून 1000 ते 1500 प्राण्यांचं इन्कम निघेल अशी सिस्टम करू. ठीक आहे. मित्रांनो मजा आली. तुम्ही जर चुकून असाल तर नक्की भेट द्या. बघा खूप छान फार्म सेटअप होतोय. पूर्ण फार्म सेटअप व्हायला अजून एक 15-20 दिवस जातील आणि तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यांच्या एका नराला एका दुसऱ्या सशाने इजा केली होती. ती जखम बरी होत नव्हती म्हणून आपण त्यांना आपलं जे X1 म्हणून इंजेक्शन आहे ते दिलं. ते इंजेक्शन कसं द्यायचं हे त्यांना माहिती नव्हतं. ते आपण त्यांना दाखवलं. तर तेही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि आता हे आहे त्यांचं फुल फ्लेज 11 युनिटचं सशांचं फार्म. मित्रांनो गरमीमध्ये जास्त त्रास होऊ नये म्हणून त्यांनी फॉगर्सही लावून घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ससेपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.